सूत म्हणाले, हे पृथ्वीतल सोडून स्वधामाला गोलोकाला जाण्यासाठी जेव्हा भगवान श्रीकृष्ण निघाले तेव्हा त्यांच्या तोंडून 11व्या स्कंधातील ज्ञानोपदेश ऐकून उद्धवांनीही असेच विचारले होते. उद्धव म्हणाले, हे गोविंदा, आपण आपल्या भक्तांचे कल्याण करून स्वधामात जाऊ इच्छिता, परंतु माझे मन चिंताग्रस्त आहे. माझी चिंता ऐकून तिचे निरसन करून आपण माझे समाधान करा. आता घोर कलियुग आलेच आहे. आता पुन्हा अनेक दुष्ट प्रगट होतील. त्यांच्या संसर्गाने जेव्हा अनेक सत्पुरुषही क्रूर स्वभावाचे होतील तेव्हा त्याच्या भाराने दबून गेलेली ही गायरूपी पृथ्वी कोणाला शरण जाईल? हे कमलनयना, मला तरीचे रक्षण करणारा आपल्याशिवाय दुसरा कोणी दिसत नाही. म्हणून हे भक्तवत्सला, साधू पुरुषांवर कृपा करा आणि येथून जाऊ नका. भगवन, आपण निराकार आणि चिन्मय असूनही भक्तांसाठीच हे सगुण रूप धारण केले आहे. तर मग आपला वियोग झाल्यावर ते भक्तजन पृथ्वीवर कसे राहू शकतील? निर्गुणाची उपासना करण्यात तर फार कष्ट आहेत. यासाठी आपण दुसरा काहीतरी विचार करा. प्रभास क्षेत्रामध्ये उद्धवाचे हे वचन ऐकून भगवंत विचार करू लागले की भक्तांच्या आधारासाठी आपल्याला काय करता येईल. तेव्हा भगवंतांनी आपले तेज भागवतामध्ये स्थापित केले आणि अंतर्धान पावून त्यांनी या भागवतरूपी समुद्रात प्रवेश केला. म्हणून ही भगवंतांची प्रत्यक्ष वाङ्मय मूर्ती आहे. भागवताची आराधना, श्रवण, पठन किंवा दर्शनसुद्धा मनुष्याची पापे नष्ट करते. असे असल्याने याचे सप्ताह श्रवण सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे आणि कलियुगात तर अन्य सर्व साधने दुय्यम समजून यालाच सर्वश्रेष्ठ धर्म मानले आहे. कलियुगात हाच एक असा धर्म आहे की ज्यामुळे दुःख, दारिद्र्य, दुर्भाग्य आणि पाप यांचा सर्वनाश होतो आणि कामक्रोधादी शत्रूंवर विजय प्राप्त करता येतो. भगवंतांच्या मायेपासून सुटका होणे जिथे देवतांनाही अवघड आहे तिथे मनुष्याची सुटका कशी होणार? म्हणून मायापाश सुटण्यासाठी सुद्धा सप्ताह श्रवणाचा विधी सांगितलेला आहे. सूत म्हणाले, शौनका, ज्यावेळी सनकादिक मुनिवर्य सप्ताह श्रवणविधीची याप्रमाणे प्रशंसा करीत होते त्यावेळेला सभेत एक आश्चर्य घडले. ते मी तुला सांगतो, ऐक. तारुण्यावस्था प्राप्त झालेल्या आपल्या 2 पुत्रांना घेऊन पवित्र प्रेमरूप भक्ती तेथे अकस्मात प्रगट झाली. ती मुखाने श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव या नामांचा वारंवार जयघोष करीत होती. तेव्हा सभासदांनी सुंदर वेश धारण केलेली भक्ती भागवताच्या अर्थाचे दागिने अंगावर घालून तेथे आल्याचे पाहिले. मुनींच्या मध्ये हिचे आगमन कसे झाले याविषयी सभेतील सर्वजण तर्कवितर्क करू लागले. तेव्हा सनकादिक म्हणाले की भागवत कथेच्या अर्थातून आत्ताच ही येथे प्रगट झाली आहे. हे ऐकून भक्ती आपल्या पुत्रांसह अत्यंत विनम्र भावाने सनतकुमारांना असे म्हणाली. भक्ती म्हणाली, कलियुगात माझा लोभ झाला होता. कथामृताचे सिंचन करून आपण मला आजच पुष्ट केलेत. आपण मला आता असे सांगा की मी कोठे राहू? हे ऐकून सनकादिक तिला म्हणाले, तू भक्तांना भगवत स्वरूप देणारी, त्यांचे अनन्य प्रेम संपादन करणारी व त्यांचा भवरोग नाहीसा करणारी आहेस. म्हणून तू धैर्य धारण करून विष्णू भक्तांच्या हृदयात निरंतर वास करून राहा. या कलियुगातील दोषांचा लोकांवर प्रभाव पडणारा असला तरी तुझ्यावर त्या दोषांची दृष्टीसुद्धा पडू शकणार नाही. अशा प्रकारे आज्ञा होताच भक्ती ताबडतोब भक्तांच्या हृदयात विराजमान झाली. ज्यांच्या हृदयात केवळ हरिभक्तीचाच निवास आहे ते भले निर्धन का असेनात परमधन्य आहेत. कारण या भक्तीच्या दोरीने बांधलेले साक्षात भगवानही आपले परमधाम गोलोक सोडून भक्तांच्या हृदयात येऊन निवास करतात. या पृथ्वी तलावर हे भागवत
साक्षात परब्रह्माचे स्वरूप आहेत याची महती याहून अधिक आम्ही किती म्हणून वर्णन करावी. भागवताच्याच आश्रयाने त्याचे कथन करणारा आणि ऐकणारा दोघांनाही भगवान श्रीकृष्णांची सारूप्य मुक्ती प्राप्त होते. म्हणून याखेरीज अन्य धर्माचरणाची काय गरज आहे. अध्याय 3 समाप्त. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री सद्गुरु चरणारविंदार्पितमस्तु.